नमस्कार. मी मिलिंद पगारे. आम्ही तंत्रस्नेही शिक्षक आयोजित आजच्या कार्यशाळेत आपले सहर्ष स्वागत करतो. आजचा विषय आहे पॉवर पॉइंट टॅब किंवा मेनूची ओळख. आता एक एक टॅबचा परिचय आपण करून घेऊया. आता पहिलंच आपण फाईल बघूया. फाईलवरती आपण ज्यावेळी क्लिक करतो तेव्हा आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. आपले आधीचे उघडलेले प्रेझेंटेशन दिसतील आणि या ठिकाणी आपल्याला काही डिझाईन दिसणार आहे. ब्लँक प्रेझेंटेशन जर पाहिजे असेल तर आपण या ठिकाणी क्लिक करून ब्लँक प्रेझेंटेशन सुद्धा घेऊ शकतो. हा जो न्यू भाग आहे यामध्ये सुद्धा आपण यामधून खूप सारे जे डिझाईन्स आहेत त्या निवडू शकतो. ओपन वर क्लिक केलं तर आपल्या संगणकावर जे काही सेव्ह केलेले आहेत त्यापैकी आपण ओपन करू शकतो. इन्फो म्हणजे आपली जी फाईल ओपन आहे, जे प्रेझेंटेशन ओपन आहे त्याची माहिती आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे. त्याचे प्रॉपर्टीज आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे. जर आपल्याला हे प्रेझेंटेशन पासवर्ड प्रोटेक्ट करायचा असेल तर आपण या ठिकाणी क्लिक करून पासवर्ड सुद्धा याला देऊ शकतो. सेव्ह जर आपल्याला हे प्रेझेंटेशन सेव्ह करायचं तर आपण करू शकतो. सेव्ह ॲज मध्ये खूप सारे ऑप्शन आहेत. आपण बघूया सेव्ह ॲज मध्ये जर समजा आपल्याला या फोल्डरमध्ये सेव्ह करायचं असेल तर सेव्ह ॲज मध्ये कित्येक सारे ऑप्शन आहेत आणि ते आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. सेव्ह ॲज टाईप. आपण हे प्रेझेंटेशन किती वेगवेगळ्या प्रकाराने सेव्ह करू शकतो इथून बघा. पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन पासून PDF आणि अगदी GIF म्हणा किंवा PNG म्हणा, अशा खूप वेगवेगळ्या प्रकारांनी आपण हे प्रेझेंटेशन सेव्ह करू शकतो. तर सेव्ह ॲज मध्ये बरेचसे पर्याय आपल्याला उपलब्ध आहे. प्रिंट हे प्रेझेंटेशन प्रिंट करण्यासाठी आपल्याला इथे क्लिक करायचं आहे. शेअर बद्दल आपण बघितलेलंच आहे. एक्सपोर्ट हा जवळपास सेव्ह ॲज सारखाच प्रकार आहे. क्लोजचं पण आपण बघितलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला मायक्रोसॉफ्ट अकाउंट बद्दल माहिती मिळू शकते. आपण बघू शकता मायक्रोसॉफ्ट ऑफिस होम अँड स्टुडंट 2019 या वर्षनचं हे MS ऑफिस आहे. त्यानंतर फीडबॅक. जर आपण मायक्रोसॉफ्टला काही सूचना करायच्या असतील किंवा तक्रार करायची असेल तरी आपल्याला हा पर्याय वापरता येईल. यामध्ये शेवटचा पर्याय जो आहे तो ऑप्शनचा आहे आणि अतिशय महत्वाचा असा हा पर्याय आहे. यामध्ये आपल्याला खूप सारे पर्याय इथे दिसत आहेत. प्रूफिंग असेल, सेव्ह असेल आणि यामध्ये आपली खूप सारी कामे होऊ शकतात. लँग्वेज, इज ऑफ ॲक्सेस, ॲडव्हान्स. आपले काम सोपे होण्यासाठी खूप सारे माहिती म्हणा किंवा ॲडिशनल कमांड असतील, टूल्स असतील, पर्याय असतील, बऱ्याचशा गोष्टी या ऑप्शन्स मध्ये लपून आहेत आणि त्या आपल्याला वापरता येतात. आपल्या समोर होम टॅब आहे आणि होम टॅबच्या रिबन मध्ये पहिलाच ग्रुप आपल्याला दिसतोय पेस्ट, कट, कॉपी, फॉर्मॅट पेंटर आणि आपल्या समोर जे दिसत नाही ते आपण या ड्रॉपडाऊन वर क्लिक करून बघू शकतो. यावर आपण आपला कर्सर नेला की पॉपअप इन्फो येतो आणि आपल्याला इथे माहिती मिळते की क्लिपबोर्ड. सी ऑल द आयटेम्स यू हॅव कॉपीड टू द क्लिपबोर्ड. आपण कंट्रोल V ज्यावेळी दाबतो म्हणजेच पेस्ट कमांड ज्यावेळी देतो त्यावेळी शेवटचं जे ऑब्जेक्ट क्लिपबोर्डवर असेल ते पेस्ट झालेलं आपल्याला दिसतं. पण त्याच्या आधीचे जर काही ऑब्जेक्ट क्लिपबोर्डवर असतील तर ते आपण पेस्ट कसे करू शकतो ते आपण या क्लिपबोर्डच्या माध्यमातून नक्कीच करू शकतो. आपल्या समोर इथे दिसतंय क्लिपबोर्डवरती काही ऑब्जेक्ट कॉपी किंवा कट केलेले आहेत. जर आपण यावर क्लिक केलं तर ते आपल्या स्लाइड मध्ये पेस्ट होऊ शकतात. कंट्रोल V मुळे केवळ
शेवटचा ऑब्जेक्ट आपण पेस्ट करू शकतो. पण या क्लिपबोर्डमुळे आपण इथे जर 24 असतील ऑब्जेक्ट तर त्या 24 पैकी कोणताही ऑब्जेक्ट क्लिक करून आपल्या स्लाइडमध्ये पेस्ट करू शकतो. होम रिबन मध्ये दुसरा ग्रुप आहे स्लाइडचा. त्यामध्ये बरेचसे पर्याय आहेत. स्लाइड आहे, लेआउट आहे, रिसेट आहे, सेक्शन आहे. त्यानंतर पुढचा ग्रुप आहे फॉन्टचा. फॉन्ट बद्दल अनेक पर्याय आपल्याला या ठिकाणी दिसतील. हा जो ड्रॉप डाऊन आहे, हा जो एरो आहे, यावरती आपला माऊस नेला तर आपल्याला इथे दिसतंय की आपण आपली टेक्स्ट कस्टमाइज करू शकतो, फॉर्मॅट करू शकतो. आपण यावर जर क्लिक केलं तर आपल्याला एक फ्लोटिंग मेनू मिळतोय आणि फॉन्ट, कॅरेक्टर स्पेसिंग वगैरे बरंच काही आपण या ठिकाणी बदलू शकतो, फॉर्मॅटिंग करू शकतो. पुढचा जो ग्रुप आहे तो पॅराग्राफ ग्रुप आहे आणि त्यामध्ये सुद्धा आपल्याला बरेचसे पर्याय इथे दिसत आहेत. आपण या ड्रॉपडाऊनला जर क्लिक केलं तर आपल्याला पुन्हा एक फ्लोटिंग मेनू दिसतोय पॅराग्राफचा. यामध्ये सुद्धा बरेचसे पर्याय आहेत. पुढचा जो ग्रुप आहे तो ड्रॉइंगचा आहे. त्यामध्ये बरेचसे पर्याय आपल्याला दिसत आहेत आणि शिवाय हा अधिकचा पर्याय म्हणजे फॉर्मॅट शेपचा पेन. हा पेन म्हणजे इकडे आपल्याला एक वेगळी जागा दिसते आणि फॉर्मॅट शेपचे जे काही ऍडिशनल कमांड्स आहेत ते आपल्याला इथून सुद्धा घेता येतील. त्याच्या पुढचा जो ग्रुप आहे तो एडिटिंगचा ग्रुप आहे. त्यामध्ये फाइंड आहे, रिप्लेस आहे, सिलेक्ट आहे. जर आपण पुढचा टॅब बघितला, इन्सर्ट टॅब, तर इन्सर्ट टॅब मध्ये आपल्याला बऱ्याच काही गोष्टी दिसतील. अगदी नवीन स्लाइड इन्सर्ट करण्यापासून आपण टेबल इन्सर्ट करू शकतो, चित्र इन्सर्ट करू शकतो, स्क्रीनशॉट, फोटो अल्बम, शेप, आयकॉन, 3D मॉडेल, असे खूप साऱ्या गोष्टी इथं आपल्या समोर दिसत आहेत. व्हिडिओ, ऑडिओ, स्क्रीन रेकॉर्डिंग, सिम्बॉल, इक्वेशन, असं वर्ड आर्ट, डेट अँड टाइम, खूप सारे पर्याय आपल्याला या इन्सर्ट टॅबच्या रिबन मध्ये दिसत आहेत. ड्रॉ हा जो टॅब आहे यामध्ये आपल्याला आपल्या स्लाइडवरती काही ड्रॉइंग करण्यासाठी साधन आहे, पेन आहे, रंग वेगवेगळे आहेत. आपण रुलर घेऊ शकतो. डिझाईन हा जो टॅब आहे त्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या थीम्स इथे घेता येतील आणि त्यामध्ये आपण रंग बदलू शकतो, फॉन्ट बदलू शकतो, वेगवेगळे पर्याय देऊ शकतो, बॅकग्राऊंड सुद्धा आपण बदलू शकतो. या डिझाईन टॅब मध्येच आपल्याला स्लाइड साईज सुद्धा बदलता येईल. 4:3 किंवा 16:9 आता सध्या आहे, किंवा कस्टम स्लाइड साईज, म्हणजे आपण आपल्या स्लाइडचा आकार सुद्धा या कस्टम स्लाइड साईज मध्ये बदलू शकतो. फॉर्मॅट बॅकग्राऊंड, आपल्या स्लाइडचं बॅकग्राऊंड जर बदलायचं असेल तर आपण या पर्यायाचा वापर करू शकतो. ट्रान्झिशन म्हणजे एका स्लाइड मधून दुसऱ्या स्लाइड मध्ये जाताना जे व्हिज्युअल आपल्याला दिसतं ते ट्रान्झिशन आहे. तर ते ट्रान्झिशन आपण वेगवेगळ्या प्रकारचं वापरू शकतो. इथे खूप सारे पर्याय आपल्याला दिसत आहेत आणि यापैकी आपल्या आवडीचा पर्याय आपण ट्रान्झिशन म्हणून वापरू शकतो. त्याच्या पुढचा पर्याय आहे ॲनिमेशन. ॲनिमेशन आपण टेक्स्टला, शेपला, चित्राला किंवा कोणतंही जे ऑब्जेक्ट आपल्या समोर आहे स्लाइडवर त्याला आपण ॲनिमेशन जोडू शकतो आणि इथे आपल्याला ॲनिमेशनचे अनेक पर्याय दिसत आहेत. एंट्रन्स ॲनिमेशन, एम्फसिस, एक्झिट, मोशन पाथ आणि अधिकचे पर्याय सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. आपण या सगळ्या गोष्टींची टप्प्याटप्प्याने ओळख करून घेणारच आहोत. स्लाइड शो मध्ये खूप सारे पर्याय या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. त्याचप्रमाणे रिव्ह्यू टॅब मध्ये जी रिबन आहे त्या रिबन मध्ये पण बरेचसे पर्याय आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत.
व्ह्यू टॅब हा सुद्धा अतिशय महत्वाचा असा टॅब आहे आणि त्यामध्ये काही पर्याय आपल्याला या रिबन मध्ये दिसत आहेत. रेकॉर्डिंग टॅब मध्ये जी रिबन आहे त्यामध्ये आपण या पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनचा व्हिडिओ सुद्धा बनवून एक्सपोर्ट करू शकतो, म्हणजे सेव्ह करू शकतो. डेव्हलपर टॅब हा जो आहे याच्या रिबन मध्ये पण आपल्याला काही पर्याय दिसत आहेत. पुढे हेल्प आहे आणि आपण बघितलं की हा फॉर्मॅट टॅब आपल्याला ऍड झालेला दिसतोय आणि या फॉर्मॅट टॅब मध्ये काही पर्याय आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. आता बघा, आपल्या स्लाइड वरती काही सिलेक्ट केलेलं नाहीये आणि तो फॉर्मॅट टॅब आपल्याला दिसत नाहीये, म्हणजे आपल्या गरजेनुसार फॉर्मॅट हा टॅब आपल्याला या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतो. आता हे चित्र आहे आपल्या समोर, जर त्यावर क्लिक केलं तर आपल्याला पिक्चर टूल्सचा फॉर्मॅट या ठिकाणी दिसतोय. त्यानंतर आता हे आपण टेक्स्ट जे आहे ते बघूया, त्याला सुद्धा आपल्याला फॉर्मॅट टॅब दिसतोय. इथे ऑटोशेप मध्ये ओव्हल टूल आहे, त्याच्यावरती क्लिक करूया आणि एक ओव्हल शेप आपण इन्सर्ट केलेला आहे. आपल्याला इथे वरती फॉर्मॅट टॅब उपलब्ध झालेला दिसतोय, ड्रॉइंग टूल्स फॉर्मॅट टॅब. आता आपण यावरती राईट क्लिक करूया आणि फॉर्मॅट शेप हा पर्याय निवडूया. फिल मध्ये हा जो पर्याय आहे पिक्चर और टेक्स्चर फिल, त्यावर क्लिक करूया आणि आपण जर काही वेगळं पाहिजे तर इथे इन्सर्ट हा पर्याय बघूया, फ्रॉम अ फाईल, आणि इथे आपण दुसरं काही घेऊ शकतो किंवा हेच घेऊया, इन्सर्ट. आपल्याला आपण निवडलेलं चित्र या शेपमध्ये इन्सर्ट झालेलं दिसेल आणि ज्यावेळी आपण यावरती क्लिक करू, हे सिलेक्ट करू, त्यावेळी आपल्याला दोन फॉर्मॅट टॅब इथे दिसतील. एक चित्रासाठी पिक्चर टूलचा फॉर्मॅट आहे आणि दुसरा ड्रॉइंग टूल्स, म्हणजे हा जो सर्कल ओव्हल शेप आपण जो इन्सर्ट केला होता त्याचं फॉर्मॅट करण्यासाठी आपल्याला इथे हा एक टॅब उपलब्ध आहे. असे दोन दोन फॉर्मॅट टॅब आपल्याला या ठिकाणी मिळू शकतात, उपलब्ध होऊ शकतात. आपल्याला समोर दिसणारे जे काही टूल्स आणि कमांड्स आहेत त्याच्याही पेक्षा जास्त टूल्स आणि कमांड्स आपल्याला शोधून वापरावे लागतात. पॉवर पॉइंट विंडोचे टॅब्स, रिबन, कमांड याबद्दल आपल्याला प्राथमिक माहिती आज देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण अधिक माहिती वेळोवेळी घेत जाऊ. जसजसे विशिष्ट विषय येतील त्याची आपण जास्तीत जास्त माहिती पुढील कार्यशाळांमधून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज आपण इथेच थांबूया. आपण लवकरच भेटू पुढच्या कार्यशाळेत. तोपर्यंत नमस्कार आणि धन्यवाद.